नमस्कार मित्रांनो. जय जय रघुवीर समर्थ. घरातून बाहेर पडताना आई नेहमी म्हणते, देवाचं नाव घे आणि मगच निघ. ही केवळ परंपरा नाही, तर पिढ्यांपासून चालत आलेली श्रद्धा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात दररोज हजारो लोक प्रवास करतात. काही कामांसाठी, काही शिक्षणासाठी, काही व्यवसायासाठी, तर काही देवदर्शनासाठी. प्रत्येकाची एकच इच्छा असते, प्रवास सुरक्षित व्हावा आणि आपण सुखरूप घरी परत यावं. आपल्या धर्मग्रंथांमध्ये प्रवासापूर्वी देवाचे स्मरण, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि शुभचिन्ह सोबत ठेवण्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. अशा श्रद्धा मनाला धैर्य, शांतता आणि सकारात्मकता देतात. मात्र सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन, सीट बेल्ट, हेल्मेट, वाहनांची तपासणी आणि सावध वाहन चालक असणे हे तितकेच आवश्यक आहे. आज आपण अशाच 5 पारंपरिक वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या अनेक भक्त श्रद्धेने सोबत ठेवतात. श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवतेचा फोटो. अनेक लोक पाकिटात किंवा गाडीत आपल्या इष्टदेवतेचा छोटासा फोटो ठेवतात. यामागील भावना अशी असते की देवाचे सतत स्मरण राहावे, संकटाच्या क्षणी मन विचलित न होता धैर्याने निर्णय घेता यावा. कथा. एक व्यापारी रोज प्रवासाला निघताना श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर नमस्कार करत असे. एकदा त्याच्या गाडीचा टायर अचानक पंक्चर झाला. त्याने घाई न करता वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवले. नंतर त्याला समजले की पुढं मोठा अपघात झाला होता. तो म्हणाला, माझे संरक्षण फोटोने नाही केलं, देवाच्या स्मरणाने केलं. मला शांत राहून योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दिली. शिकवण. श्रद्धा मनाला स्थिर ठेवते. सुरक्षिततेसाठी सावधगिरी आवश्यकच आहे. तुळशीचे पान. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे. अनेक कुटुंबात प्रवासापूर्वी तुळशीचे पान प्रसाद म्हणून घेतले जाते किंवा पूजेनंतर सोबत ठेवले जाते. यामागे देवस्मरण आणि शुभभावनेची परंपरा आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी काही क्षण शांत बसून प्रार्थना करणे आणि मन स्थिर करणे अनेकांना उपयोगी वाटते. रुद्राक्ष. भगवान शिवांचे प्रतीक मानला जाणारा रुद्राक्ष अनेक जण श्रद्धेने धारण करतात. काही लोकांच्या अनुभवानुसार रुद्राक्ष धारण केल्याने मन शांत राहण्यास मदत होते. मात्र रुद्राक्ष असला तरी वेगमर्यादा तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे किंवा मद्यपान करून वाहन चालवणे धोकादायकच आहे. कुंकू, चंदन किंवा अक्षता. घरातून बाहेर पडताना कपाळावर कुंकू किंवा चंदन लावण्याची परंपरा शुभ मानली जाते. आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन प्रवासाला निघाल्यास मानसिक आधार मिळतो. अनेकांच्या मते हा क्षण त्यांना संयम आणि जबाबदारीची जाणीव करून देतो. देवाचा प्रसाद. मंदिरातील प्रसाद किंवा पूजेनंतर मिळालेली खडीसाखर, पंचखाद्य किंवा इतर प्रसाद काही जण सोबत ठेवतात. यामागील उद्देश देवाचे स्मरण आणि कृतज्ञतेची भावना जपणे हा असतो. प्रसाद हा श्रद्धेचा विषय आहे. सुरक्षिततेसाठी योग्य वाहन चालक वृत्ती आवश्यकच आहे. प्रवासापूर्वी या 7 गोष्टी नक्की करा. देवाचे स्मरण करा. आईवडिलांच्या किंवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. वाहनाचे ब्रेक, टायर, लाईट तपासा. हेल्मेट किंवा सीट बेल्ट वापरा. मोबाईल वापरत वाहन चालवू नका. वेगमर्यादा पाळा. थकल्यास विश्रांती घ्या. मित्रांनो, आपण या विषयावर आधारित एक सत्यकथा पाहू. श्रद्धा, संयम आणि सुरक्षित प्रवास. एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. नोकरीनिमित्त त्याला दररोज जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. कामात ताण, वेळेची घाई आणि वाहतुकीची गर्दी यामुळे तो अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवत असे. माधवची आई रोज त्याला घरातून निघताना म्हणायची, बाळा, 2 मिनिट देवासमोर उभा राहा, श्री स्वामी समर्थांचं नाव घे आणि मगच प्रवासाला निघ. पण माधव हसून म्हणायचा, आई, एवढ्या 2 मिनिटांनी काय फरक पडणार? एके दिवशी त्याच्या आजोबांनी त्याला शांतपणे सांगितले, फरक त्या 2 मिनिटांचा नसतो रे, फरक त्या 2 मिनिटांत तयार होणाऱ्या मनाचा असतो. हे वाक्य माधवच्या मनात घर करून राहिले. दुसऱ्या दिवसापासून त्याने एक छोटी सवय लावली. घरातून निघण्यापूर्वी तो देवासमोर नमस्कार करायचा, आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आणि स्वतःला म्हणायचे, आज घाई नाही करायची, नियम पाळायचे आणि सुरक्षित घरी परतायचं. काही महिन्यांनी एक प्रसंग घडला. एका वळणावर समोरून भरधाव ट्रक येत होता. त्यावेळेस रस्त्यावर एक लहान मुलगा अचानक धावत आला. पूर्वीचा माधव असता तर कदाचित घाबरून
चुकीचा निर्णय घेतला असता. पण त्या दिवशी तो शांत होता. त्याने वेग आधीच कमी ठेवला होता. त्याने शांतपणे ब्रेक लावला आणि मुलाचाही जीव वाचवला. स्वतःच्या घरी परतल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने आईला विचारले, "आई, आज मला समजलं, देवाने चमत्कार का केला?" आई हसली आणि म्हणाली, "देवाने तुझ्यासाठी नियम बदलले नाहीत बाळा, पण तुझ्या मनात संयम, विवेक आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती दिली." त्या दिवसापासून माधव प्रत्येकाला एकच गोष्ट सांगू लागला, "प्रवासाला निघताना देवाचं नाव नक्की घ्या. त्यामुळे मनाला धैर्य मिळते. पण त्याचबरोबर हेल्मेट घाला, सीट बेल्ट घाला, वेग मर्यादा पाळा आणि वाहतूक नियमांचे पालन करा." श्रद्धा आणि जबाबदारी दोन्ही एकत्र असतील तर प्रवास अधिक सुरक्षित होतो. या कथेतून मिळणारी शिकवण अशी, देवावरील श्रद्धा मनाला बळ देते, पण सुरक्षित प्रवासाची खरी गुरुकिल्ली म्हणजे संयम, सतर्कता आणि जबाबदारी वर्तन. मित्रांनो, श्रद्धा मनाला धैर्य देते, प्रार्थना मनाला शांत करते, आशीर्वाद आत्मविश्वास वाढवतात. पण सुरक्षित प्रवासाचा सर्वात मोठा मंत्र आहे संयम, जबाबदारी आणि वाहतूक नियमांचे पालन. घरातून बाहेर पडताना देवाचे नाव घ्या, सकारात्मक विचार ठेवा आणि स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच श्रद्धा, अध्यात्म आणि जीवनोपयोगी माहितींसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.